पावसाळा नुकताच सुरू झाला होता. डोंगररांगा धुक्याच्या घुंगटात गुंतलेल्या, पक्ष्यांचे आवाज थांबलेले आणि आभाळ भरून आलं होतं. मी रोहित देशमुख, एक भटकंती प्रेमी आणि ट्रेकिंग उत्साही, एकटा सह्याद्रीच्या पर्वतरांगेत एका छोट्याशा गावात ट्रेकला निघालो होतो. तशी ही काय माझी पहिलीच वेळ नव्हती, पण वेळेचा अंदाज चुकला. संध्याकाळ उलटली तरीही मी अजूनही जंगलातून बाहेर पडू शकलो नव्हतो. मगासपासून मुसळधार पाऊस चालू होता आणि शेवटी अंधार पडताच मी एक छोटंसं विसरलेलं गाव गाठलं. गावात फारसं कोणी नव्हतं. रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता, पण एका जुनाट घरावर एक पाटी लावलेली दिसली. बळीराजा गेस्ट हाऊस, एक रात्रनिवास. बाहेरून ते घर मळकट आणि काळवंडलेलं वाटत होतं, पण आता थांबण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. मी दरवाजावर टकटक केली. थोड्या वेळाने दरवाजा उघडला गेला. समोर एक साधा पण विचित्र डोळ्यांचा माणूस उभा होता. अंदाजे 60-65 वयाचा. अंगावर पांढरं धोतर आणि झोळणारी जॅकेट. मला रात्रीसाठी खोली हवी आहे, मी नम्रपणे विचारलं. त्याने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि फक्त एकच वाक्य बोलला, ठीक आहे, पण एकदा खोलीत गेला की काहीही झालं तरी दार उघडू नका. कोणताही आवाज आला तरीही. मला जरा विचित्र वाटलं, पण मी मान डोलावली कारण मी थकलो होतो. त्यावेळी काहीही विचित्र वाटलं तरी झोपेची गरज होती. खोल्या जरा जुन्या पद्धतीच्या होत्या. लाकडी पलंग, एक मोठा आरसा, खिडकीला जाळी लावलेली आणि कोपऱ्यात एक जुना ट्रंक ठेवलेला. खोलीत पाय ठेवल्या क्षणी मला एक वेगळाच गारठा जाणवला. पावसाची सळसळ चालूच होती. मी पलंगावर आडवा पडलो आणि नकळत झोपी गेलो. मध्यरात्री एक विचित्र आणि कसल्याशा आवाजाने माझी झोपमोड झाली. दारावर कुणीतरी हळूच ठोठावत होतं. कोण आहे, मी विचारलं, पण समोरून काहीही उत्तर आलं नाही. आणि पुन्हा आवाज आला, उघडा ना, खूप थंडी आहे, मला आत येऊ द्या. तो एका स्त्रीचा आवाज होता. तोही थरथर कापणारा, पण अजीब शांत पण असलेला. मी आतून बोललो, तुम्ही कोण? समोरून पुन्हा काहीही उत्तर आलं नाही. मी दरवाजाजवळ गेलो आणि दाराच्या फटीमधून पाहिलं तर बाहेर कुणीही दिसत नव्हतं. आवाज अचानक बंद झाला. त्याच क्षणी आरशाकडे माझी नजर गेली. त्या भल्या मोठ्या आरशात माझ्या मागे एक स्त्री उभी होती. पांढऱ्या साडीतील भिजलेले केस आणि काळे खोल डोळे. मला धडकीच भरली. मी झटक्यात मागे वळून पाहिलं, पण तिथे कोणीच नव्हतं. आरशात मात्र ती अजूनही दिसत होती. मी डोळे चोळले आणि पुन्हा आरशाकडे पाहिलं. आता आरशामध्ये कुणीच नव्हतं. मी स्वतःच्याच मनाला समजावलं, मला नक्कीच भास झाला असावा. मी पुन्हा जाऊन पलंगावर आडवा झालो, पण आता मात्र मला काही झोप येईना. तेवढ्यात पलंगाजवळच्या जुन्या ट्रंकची मला आठवण झाली. मी त्याच्या जवळ गेलो आणि तो ट्रंक हळूच उघडला. त्यात एक जुनी डायरी, काही फोटो आणि एक तुटकी बाहुली होती. डायरीत लिहिलं होतं, त्या रात्री ती आली, पावसात भिजलेली, अंगावर फाटकी साडी, माझ्या मुलीच्या खोलीबाहेर उभी होती. आम्ही दार उघडलं आणि मग मुलगी गेली. कुठे, कशी, कोणाला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी तिच्या आरशात ती दिसली. त्या दिवशीपासून दर पावसात ती येते, असं काही त्या डायरीत लिहिलेलं होतं. मला जास्त काही उमजलं नाही आणि तेवढ्यात माझ्या डोळ्यासमोर सगळं अंधुक व्हायला लागलं. मी पटकन पलंगावर बसलो. मध्यरात्र उलटून गेली होती आणि अचानक खिडकी आपोआप उघडली गेली. वाऱ्याचा जोर अंगावर आला आणि तेवढ्यात दार आपोआप उघडलं. मी जोरात ओरडलो, कोण आहे? दाराबाहेर ती स्त्री उभी होती. आता ती स्पष्ट दिसत होती. काळसर चेहरा, डोळ्यात बुबुळ नाही, फक्त काळा अंधार. ओठ हलत होते, पण आवाज मात्र येत नव्हता. ती हळूहळू
माझ्या दिशेने येऊ लागली. मी मागे सरकलो, पण आरशात तिचा चेहरा अधिकच भीषण दिसत होता. ओठ थरथरत होते, मान वळलेली, आणि ती सरळ चालत त्या आरशात गेली. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. मी हे नेमकं काय बघतोय? हे खरं आहे की स्वप्न? मला काहीच कळत नव्हतं. ती हात पुढे करून मला आरशाकडे ओढू लागली. माझा हात तिने आरशात खेचला आणि खरोखर मला तिचा स्पर्श जाणवला. मी जोरात किंचाळलो आणि जीवाच्या आकांताने वेड्यासारखा तिथून पळत सुटलो. जंगलात भररात्री विजांचा कडकडाट, तुटलेल्या झाडांच्या फांद्या चिखलामध्ये पाय घसरत होते, पण मी जीवाच्या आकांताने धावत होतो. कधी एखादा आवाज यायचा, वाटायचं ती मागे आली आहे. माझ्या श्वासांची गती वाढली होती. मागे बघायची तर हिंमतच होत नव्हती. संपूर्ण अंग गारठून गेलं होतं. कपडे ओले चिंब झाले होते. चेहऱ्यावर घाम आणि पाऊस मिसळले होते. एका ठिकाणी मी थांबलो. मला प्रचंड दम लागला होता. झाडाच्या बुंद्या शेजारी थोडा वेळ बसलो. हृदय जोरजोरात धडधडत होतं. हे खरंच घडतंय का? मी स्वतःलाच विचारलं. माझ्या बुटांवरून एक थेंब झरला आणि झाडाच्या फांदीवरून एक भिजलेली बाहुली माझ्या समोर येऊन पडली. ही तीच बाहुली होती जी मी ट्रंकमध्ये पाहिली होती. मी पुन्हा ओरडलो आणि पुन्हा तिथून पळत सुटलो. समोरच हायवे होता. अखेरीस किती वेळ गेल्यानंतर मला दूरवर एका गाडीचे दिवे दिसले. तो एक ट्रक होता. मी हात देऊन तो ट्रक थांबवला. चालकाने मला पाहताच विचारलं, काय झालं? एवढं भिजून जंगलातून कुठे पळताय? मी काहीच उत्तर दिलं नाही. मी फक्त हात जोडून त्याला विनंती केली, मला थोडं पुढे एखाद्या गावात किंवा शहरात सोडा. त्यानेही जास्त चौकशी केली नाही आणि मला चेहऱ्यानेच आत बसण्याची खूण केली. मला अजूनही विश्वास होत नव्हता. मी नक्की वाचलोय का? की हे सर्व अजूनही स्वप्नच आहे? थोड्या वेळ गेल्यानंतर मी घडलेला सर्व प्रकार त्या ट्रक ड्रायव्हरला सांगितला. त्यावर त्याने सांगितलं की अनेक लोकांना या जंगलात असे अनुभव येत असतात. त्याने मला झोपायला सांगितलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी झोपेतून उठल्यावर अजूनही हादरलेलो होतो. कुठेतरी वाटलं एक वाईट स्वप्न होतं. पण जेव्हा मी आरशात स्वतःकडे पाहिलं तेव्हा माझ्या गळ्यावर एक काळसर व्रण दिसला, अगदी तिथेच जिथे त्या स्त्रीने मला पकडलं होतं. आणि तेवढ्यात मला माझं सामान तिथंच विसरल्याचं आठवलं, म्हणजेच कॅमेरा, बॅग आणि डायरी. मी लगेचच माझ्या मित्राला म्हणजेच अमोलला फोन लावला. तो पुढच्या शहरात येऊन थांबला होता. थोड्याच वेळात आम्ही तिथे पोहोचलो. मी ट्रकमधून खाली उतरलो आणि त्या ट्रक ड्रायव्हरचे आभार मानले. घडलेला सर्व प्रकार अमोलला सांगून तो कॅमेरा आणि बॅग घेण्यासाठी त्या दिशेने निघालो. 2-3 घंट्यात आम्ही त्या जागेवर पोहोचलो. आता पाऊसही थांबला होता. पण काय आश्चर्य, तिथं काहीही नव्हतं. ना कुठलं गेस्ट हाऊस, ना कुठलं गाव. जिथं ते गेस्ट हाऊस होतं तिथं आता फक्त एक मोठं झाड आणि भरपूर झुडपे होती. कोणत्याही पायवाटांच्या खुणा नव्हत्या. कोणत्याही घरांचे अवशेष नव्हते. अमोल म्हणाला, तुला नक्की इथंच गेस्ट हाऊस दिसलं होतं ना, की वेगळी जागा होती? मी काहीच बोललो नाही. नुसताच त्या झाडाच्या बुंध्याकडे पाहत राहिलो. थोडं बाजूला जाऊन पाहिलं आणि तिथंच माझा कॅमेरा आणि माझी बॅग ठेवलेली होती, स्वच्छ, जशी मी विसरून गेलो होतो तशीच. कॅमेऱ्यात फोटो होते, पण शेवटच्या फोटोमध्ये मी एकटाच नव्हतो. माझ्या मागे ती स्त्री उभी होती. तो फोटो मी अमोलला दाखवला आणि त्याच्याही अंगावर काटे उभे राहिले. माझ्या मागे ती स्त्री उभी होती, स्पष्ट तिचा चेहरा कॅमेऱ्याकडे. मी कॅमेरा पटकन बंद केला. माझा मित्र तेव्हा म्हणाला, हे सगळं खूप विचित्र वाटतंय रोहित, पण हा फक्त मनाचा खेळ आहे असंही म्हणता येणार नाही. काल अमावस्या होती, म्हणूनच कदाचित तुला असा अनुभव आला असेल.
मी निमूट होकार दिला. मी प्रचंड घाबरलेलो होतो. आम्ही जास्त वेळ न दवडता लगोलग तिथून निघालो. आज अनेक महिने झाले मी अजूनही ट्रेकिंग करतो, पण आरशाकडे पाहिलं तर मला ती स्त्री आरशात दिसल्यासारखं होतं. त्यानंतर मात्र मी पुन्हा कधीही रात्रीचा असल्या कुठल्या गावात थांबत नाही आणि ट्रेकला जरी गेलो तरी दिवसाढवळ्या पुन्हा घरी परततो. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला ही भयकथा? आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.